आज आपण पाहणार आहोत बाहीला वन साइड काट असेल तर आपण डिझाईन कशी बनवायची। तर आपण हे बाहीला सुद्धा करून घेतलेलं आहे परफेक्ट डिझाईन आणि हे पाठीसाठी आपण या आकारामध्ये आपण हे कट करायचं आहे आणि काठाचा उपयोग ह्या डिझाईनमध्ये करणार आहोत। आणि तुम्हाला जर वेगळं जर म्हणजे आकार वगैरे हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही आकार करू शकता। तर हे पाहू शकता आपण हे मधलं कट करून घेतलेलं आहे डिझाईनसाठी आणि एक शिलाई मार्जिन म्हणजे आपण हे फिक्स करून घ्यायचं आणि शिलाई मार्जिन त्याच्या बाजूनी सोडायची म्हणजे आपल्याला हे डिझाईन करताना कमी जास्त होणार नाही आणि परफेक्ट असा हे आकार पण येतो। तर पाहू शकता मी अर्धा इंच एक्स्ट्राचं कट केलेलं आहे डिझाईनसाठी। तर हे असं आपलं हे डिझाईन तयार होणार आहे या प्रकारे। तर हा जो काट आहे मी आता हे डबल आपण याला टिप मारून घेऊया म्हणजे आपलं जे डिझाईन आहे ते परफेक्ट बसेल या प्रकारे। आणि हा जो कॅनव्हास कट केलेला आहे तो आपण याच्यावर ठेवून द्यायचा। साइडचं एक्स्ट्राचं हे कट करून टाकूया। या प्रकारे अतिशय छान असं हे आपलं डिझाईन तयार होतं कारण ब्लाउजला हा वन साइडच काट आहे आणि त्या काठापासून आपल्याला बाहीला पण आणि ह्याला पण डिझाईन बनवायची होती पाठीला पण। तर आपण हा परफेक्ट आपण हे आकार कट करून घेतलेला आहे। आता याच्यावर आपण अस्तरच्या कपड्याचं हे पलटून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। वन साइड काठासाठी हा डिझाईन खूपच उपयोगी आहे आणि कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे, अजिबात किचकट नाही आणि दिसायला छान आणि बनवायला सोपी अशी ही आपली परफेक्ट ही डिझाईन आहे। तर मी पाठीचा भाग असा पलटून वगैरे घेतलेला आहे। तर आपण हे या प्रकारे आपण हे ठेवून द्यायचं आहे परफेक्ट कारण आपण याला पाव इंच शिलाई ठेवलेली आहे। आणि हे जे आपले पहिला जो हे पॅटर्न आहे तो आपण ठेवायचा आणि त्याच्यावर खून करून घ्यायची परफेक्ट आणि त्याच खूनवर आपण ही टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आहे ते डिझाईन एकदम परफेक्ट बसतं, कुठंच कमी जास्त होत नाही। तर अशा डिझाईनसाठी आपण नक्कीच फॉलो करा आणि आवडलं असेल तर कमेंट आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। तर एक साइड आपली जोडून झालेली आहे, आता दुसरी साइड आपण जोडून घ्यायची आहे। तर हे कमी वेळेत होणारं हे डिझाईन आहे आणि तुम्हाला जे आकार आवडतील तसेही आकार टाकू शकता। कारण आपण काठाच्या म्हणजे जो काठ आहे त्याच्यानुसारच आकार टाकायचा असतो कारण कोणताही मोठा टाकला तर आपलं काठ म्हणजे कमी असल्यामुळे बसत नाही। तर असं छोटे छोटे डिझाईन पण दिसायला खूप छान, बनवायला सोपी अशी ही डिझाईन आपण तयार केलेली आहे। तर पाहू शकता याप्रमाणे आपलं हे परफेक्ट असं हे पाठीमागचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे। टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर आपण याला दोरी लावून घेऊया। आणि हे नॉट लावल्यामुळे ब्लाउजला गेटअप येतं आणि जरी गळा थोडासा लूज वगैरे झाला तरी पण ह्या दोरी लावल्यामुळे परफेक्ट बसतं। तर हे होतं आपलं सोप्यात सोपं डिझाईन। कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे।
तर हे असं आपलं नॉट बांधून आपलं हे ब्लाऊज तयार आहे. आणि फायनल लुक आपण पाहूया, आपलं ब्लाऊज कसं तयार झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे. तर पाहू शकता हे आपलं फायनल लुक तयार आहे. या प्रकारे बाहीला सुद्धा आपण काट लावलेला आहे आणि डिझाईन पण बनवलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक, शेअर आणि कमेंट करा. सोप्यात सोपं हे डिझाईन आहे.